पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार आपला बालेकिल्ला राखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकून आहेत। आपला प्रतिनिधी नाजिम मुल्ला आता आपल्यासोबत आहेत। नाजिम, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी पुढे काय आव्हानं असणार आहेत? खरं तर बारामती खालोखाल पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातोय। गेली 15 वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी सत्ता राखलेली आहे, परंतु लोकसभा आणि विधानसभामध्ये दारुण पराभवानंतर या ठिकाणची सर्व परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी बदललेली आहे। कारण विधानसभांच्या वेळेला आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपचा झेंडा या ठिकाणी हाती घेतला, तर तळ्यात मळ्यात असणारे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी जे आहे ते काही महिन्यापूर्वीच या ठिकाणी भाजपशी घरोबा केलाय। तर नुकतंच या ठिकाणी माजी महापौर आझम पानसरे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे शरद पवार यांचे अतिशय निकटवर्ती आहेत असे आझम पानसरे जे आहेत त्यांनी या ठिकाणी कमळ हाती घेतलेला आहे। त्यामुळं एकेकाळी ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं जात होतं की भाजपला या ठिकाणी इच्छुक उमेदवार सापडतील का आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी, या तिघांच्या इनकमिंगमुळं या ठिकाणी आता भाजपची स्थिती जी आहे या ठिकाणी मजबूत झालेली आहे आणि उमेदवार आता या ठिकाणी इतके झालेले आहेत की त्यामुळे या ठिकाणी नाराजी नाट्य या ठिकाणी जे आहे ते भाजपला या नाराजी नाट्याला जे आहे ते सामोरं जावं लागणार आहे। त्याबरोबरच जुन्या नावांचा या ठिकाणी गटबाजीचा जो आहे तो या ठिकाणी सामना भाजपला ज्या वेळेला सत्ता मिळवण्यासाठी आहे तो या ठिकाणी करावा लागणार आहे। एकंदरीतच काय तर हे जे दिग्गज नेते जे आहेत आझम पानसरे, लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून या ठिकाणी भाजपमध्ये आले। त्यामुळे या ठिकाणी जरी भाजपचं या ठिकाणी कमळ फुललं तरी राष्ट्रवादी सत्ता भोगणार आहे, कारण हे तिघे दिग्गज नेते जे आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत। दुसरीकडं काँग्रेस जे आहे ते स्वतंत्र लढण्यावर ठाम आहे। आघाडी करण्यात त्यांना काही उत्सुकता या ठिकाणी दिसत नाहीये। शिवसेनेनं देखील अद्यापही आपल्या धनुष्यातून बाण या ठिकाणी सोडलेले नाहीयेत, त्यामुळं ते देखील आपले पत्ते खोलत नाहीयेत। युती झाल्यानंतर काय होईल आणि युती न झाल्यानंतर काय होईल हे दोन्ही समीकरणांवरती त्यांची तयारी या ठिकाणी सुरू आहे। दुसरीकडे आरपीआयने देखील 10 उमेदवारांची या ठिकाणी मागणी युती झाल्यानंतर केलेली आहे। मनसे देखील या ठिकाणी, कारण मनसेची या ठिकाणी 4 नगरसेवक होते, त्यातला एकच नगरसेवक राहिलेला आहे, त्यामुळं या ठिकाणी त्यांची जी लढाई आहे ती अस्तित्वाची लढाई असणार आहे। MIM हा एक महत्त्वाचा दुवा असणार आहे या ठिकाणी, कारण MIMचे मतदार जे आहेत त्यांची संख्या मुस्लिमांची अधिक आहे, त्यामुळं निर्णायक या ठिकाणी त्यांची भूमिका या ठिकाणी राहणार आहे। एकंदरीतच काय तर सध्या पिंपरी चिंचवडमध्ये केवळ भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या ठिकाणी चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे, परंतु मतदार राजा कोणाकडे कौल देतो हे देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। आणि श्रीमंत महानगरपालिका आगामी दिवसांमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीनंतर कोण चालवणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नाझिम, त्यामुळे या ठिकाणी काय घडतंय, पिंपरी चिंचवडमध्ये सत्तांतर होणार की राष्ट्रवादीला पुन्हा एकदा यश मिळणार हे आगामी काळात कळू शकणार आहे। आज तारखा जाहीर होत आहेत, त्यामुळे रणसंग्राम आता सुरू होईल आज तारखा जाहीर झाल्यानंतर, आणि त्या संदर्भातल्या प्रत्येक बातम्या तुम्ही ABP माझावर देखील पाहू शकाल।